कच्चा चिवडा. विदर्भातल्या कडक उन्हाळ्यामध्ये घरोघरी दुपारी केला जाणारा हा एक पदार्थ म्हणजे सगळ्यांची लहानपणीची एक खूप छान आठवण आहे. पोहे कुरकुरीत हवे त्यासाठी एक तर उन्हात ठेवून घ्यायचे किंवा थोडेसे भाजून घ्यायचे. माझ्या माहेरी कौलारू स्वयंपाकघर होतं. त्यामध्ये हिंडालियमच्या डब्यात हे पोहे भरलेले असायचे. तिथला कडक उन्हाळा आणि कोरडी हवा यामुळे हे पोहे नेहमीच कुरकुरीतच असायचे. यावर शेंगदाणेसुद्धा कच्चेच घालायचे आहेत. चवीपुरतं मीठ घालायचं. आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. मी इथे काश्मीरी लाल तिखट घालते आहे. तुम्ही छान झणझणीत तिखटही यामध्ये घालू शकता. शेंगदाण्याचं तेल घालायचं आणि हा चिवडा हाताने मस्त कालवून घ्यायचा की झालं, आपला कच्चा चिवडा तयार आहे. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये पण तितकाच चवीला चटकदार असा हा कच्चा चिवडा तयार होतो. पूर्वी आमच्या लहानपणी जेव्हा आम्ही हा कच्चा चिवडा खायचो तेव्हा सोबत एक फोडलेला कांदा घ्यायचो. एक घास या चिवड्याचा आणि एक पाकळी त्या फोडलेल्या कांद्याची, असं आम्ही या चिवड्याची मजा घेत असू. पण आता आपल्याला जर आवडत असेल तर आपण यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कैरी, कोथिंबीर हेही सगळं घेऊ शकतो. हिरवी मिरची आवडत असेल तर अधूनमधून एखादा तुकडा मिरचीचाही तोडावा. बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो जर घालायचा असेल ना, तर मात्र तो खाण्याच्या आधी अगदी वेळेवरती घालून लगेच हा चिवडा खायला द्यावा, नाहीतर मग हा चिवडा मऊ पडतो. कच्चा चिवडा ही आमच्या सगळ्यांची, भावंडांची लहानपणीची एक अशी आठवण आहे जी आम्ही कधीच विसरू शकत नाही. इतका आमचा तो प्रिय होता आणि अजूनही आम्हाला सगळ्यांना तो तितकाच प्रिय आहे. मला खात्री आहे तुम्हालाही हा नक्कीच आवडेल. धन्यवाद.